मंडळी आम्ही आता चाललोय बाहेर सगळे, जरा शूट झाला आणि मी, बाबा, माधुरी, सगळे, शुभ्रा, आई आणि ताई सगळे चाललोय बाहेर खायला. काय खायचंय अजून डिसाईड नाहीये. हॉटेलमध्ये जाऊन नाही दिलं आम्हाला आईनी, है ना? मला जेवायचं नाही मग काय. चला. शुभ्रा काय खाणार? काहीच नाही. पाणीपुरी. ते NNP मधून बाहेर निघतोय आम्ही आणि आता पाणीपुरी मागवली माधुरीने. 2 पाणीपुरी, 1 सँडविच, मेक्सिकन गार्लिक चीज सँडविच मागवलंय. येस. आणि आम्ही आता आलो, इकडे आलो रे, आता आलो गगन शॉपिंग आर्केड मध्ये. मार्केट का आर्केड मध्ये आलो. ती खाऊ गल्ली छोटीशी अशी. आणि मी मागवलं सँडविच. पाणीपुरीवरती काय आमचं मन भागलं नाही, त्यामुळे आम्ही नेक्स्ट स्टॉप गेलोय डॉमिनोज. सगळे डॉमिनोजच्या समोर उभे आहेत. कितीला आहे पिझ्झा? कसा आहे म्हणलं? छान आहे. झुकेगा नाही. कुठे जायचं माधुरी? पॅटीज घेतलेलं आहे. तर माधुरी बोलली एका ठिकाणी वडापाव मस्त मिळतो. बोललो चला आता सगळं ट्राय करायचे तर करूयाच. आणि आता फायनली वडापाव. माधुरी जेव्हा भरलं नाही. इकडे मामा वडापावला आलोय. आज किती खाणार आहे यार? तुला पिझ्झा खाणार नाही बोला आणि पिझ्झा खायला बसला. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा. पिझ्झा एकच खाल्ला. आणि वडापाव खाल्ल्यानंतर आता आम्ही आलो चौधरी आईस्क्रीम, जी माधुरीने रिकमेंड केली आहे. हो, पहिला त्याच्याकडे फक्त 2च फ्लेवरचे फालुदा होते. एक तर बेसिक साधा आणि एक ते रो अफजा वगैरे टाकून नव्हतं वाटतं. पण आईस्क्रीम चांगला मिळतो चौधरी आईस्क्रीम. 1 2 3 4 5 फालुदा. तर तुम्हाला हा फॅमिली ब्लॉग कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.